गुड मॉर्निंग सर्व अभ्यासक मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे। आज 26 जून 2020 आणि आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत। लोकसत्ता आणि याच्या माध्यमातून PIBच्या माध्यमातून आणि काही ज्या न्यूज आहे आपण त्या घेऊयात। 26 जून हा एक महत्वाचा दिवस। आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांना माहिती आहे, व्हॉट्सअप क्रमांक सगळ्यांना माहिती आहे आणि आजचा जो महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे सामाजिक न्याय दिवस। राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि 6 जुलै 1902 पासून जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी जे आहे कोल्हापूर संस्थानामध्ये मागास जातींना 50% राखीव राहतील अशी जागा ज्या आहेत त्या राखीव राहतील अशी घोषणा केली होती। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा जो आहे तो साजरा केला जातो। शाहू महाराजांची जयंती। शाहू महाराजांचा जन्म जो आहे हा 26 जून 1874 चा आणि त्यांचा मृत्यू जो आहे तो मुंबई येथे झालेला 6 मे 1922 रोजी। राजर्षी शाहू महाराज असं त्यांना म्हटलं जातं। कोल्हापूरचे शाहू, चौथे शाहू या नावाने ते प्रसिद्ध आहेत आणि 1984 ते 1922 दरम्यान जे छत्रपती समाज सुधारक होते असं म्हटलं जाते। समाज सुधारक ते होतेच, महान समाज सुधारक होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जे आहे स्कॉलरशिप देऊन पुढचं शिक्षणाची व्यवस्था जी आहे त्यांनी केली होती। ज्यावेळी ब्रिटिश राज्यसत्ता होती त्यावेळी शाहू महाराजांनी समाज सुधारणांसाठी खूप मोठा प्रयत्न केला होता। म्हणजे जे सनातनी वर्ग होतं यांचा विरोध जो आहे, यांच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका जी आहे ती बजावलेली होती। त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती ऑलरेडी आपल्या आधीच्या क्लासेसमध्ये जी आहे ती अपलोड केलेली आहे। ती माहिती जी आहे तुम्ही बघू शकता। त्यांच्याबद्दलचं जर काय आज माहिती देता आली, स्पेशल क्लासमध्ये घेता आलं तर नक्की तशा प्रकारे जे आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। न्याय दिवस म्हणून जो आहे त्यांचा जन्मदिवस जो आहे तो साजरा केला जातो आणि समाजाच्या प्रती जे आहे त्यांचं जे कार्य होतं ते अतिशय महत्वाचं असं कार्य आणि बऱ्याचशा ज्या बाबी आहेत त्यांनी केल्या, जसं डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था यांची स्थापना त्यांनी 1916 साली केली होती। तसंच 1919 साली जे सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत जी आहे त्यांनी बंद केली होती। 1917 साली पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता जी आहे मिळवून दिली होती। त्यांचे जे आहे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेझर यांच्या हाताखाली झालं होतं आणि 1896 चा दुष्काळ आणि त्यानंतरची आलेली प्लेगची साथ या काळामध्ये जे आहे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जे आहे ते भरपूर चांगलं कार्य केलं होतं। म्हणून असा राजा होणे नाही असं प्रजेला नेहमी वाटतं। वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्याबद्दलच्या सांगितल्या जातात आणि जे एक गोष्ट सांगितली जाते की एक म्हातारी स्त्री जी आहे ही आपल्या एका बसची गाडीची वाट बघत होती। तिला कुठल्या तरी ठिकाणी जायचं होतं। मग एक गाडी आली त्या म्हातारीला काय केलं त्यांनी, त्या म्हातारीला एका गाडीमध्ये बसवलं। एक व्यक्ती बसले होते गाडीमध्ये, त्यांनी काय केलं त्या म्हातारीला गाडीमध्ये बसवलं आणि ती गाडी घेऊन तिला जिथे जायचं होतं तिथे घेऊन गेले। मग आता तिला मदत तर मिळाली म्हातारीला। मग तिचं जेव्हा गाव आलं तेव्हा म्हातारी तिथे उतरली। आता या म्हातारीने काय केलं, तिच्या पदरामध्ये बांधलेली एक पुरचुंडी होती, त्यातला एक पेढा काढून जो व्यक्ती त्या गाडीचा मालक होता त्याला दिला आणि तिला आशीर्वाद देऊन ती म्हातारी उतरली। तर ती म्हातारी गाडीतनं उतरली आणि गाडी जी आहे ती समोर निघून गेली। गाडी समोर निघून गेल्यानंतर तिथल्या लोकांनी तिला विचारलं, काय ग म्हातारी तू काय दिलं त्याला? ती म्हणाली मी त्याला पेढा दिला। लोक म्हणाले तुला माहित होतं का ती व्यक्ती कोण आहे की ज्याच्या गाडीमधनं तू उतरली आणि तू त्याला पेढा दिला? तर ते जे होते ते होते शाहू महाराज। म्हणजे ही गोष्ट जी सांगितली ते शाहू महाराज होते आणि शाहू महाराजांनी अशा प्रकारे जे एक सामान्यातला नेता म्हणू शकता किंवा जनतेचा राजा जो आहे, जनतेचा राजा म्हणून असं बिरुद जे एक म्हणू शकतो ते त्यांना मिळालं होतं। तर सामान्य लोकांमध्ये राहून सामान्य लोकांमध्ये त्यांनी काम केलं होतं आणि जनतेच्या विकासासाठीच जे आहे त्यांचं उद्दिष्ट किंवा त्यांचं जे सगळं कार्य होतं त्यासाठी होतं। समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या सर्व घटकांची जी एक सुरुवात जी आहे ही शाहू महाराजांनीच केली होती। शाहू महाराजांनी स्वातंत्र्यापूर्वीच केली होती असं म्हटलं जाऊ शकतं। चला तर या वर्षीचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार जो आहे तो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? 2020 चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? पहिले मागच्या वर्षी जे आहेत ते तात्याराव लहाने जे आहेत ते मागच्या वर्षी पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे तिथे डीन होते आणि नेत्रतज्ञ आहेत, प्रसिद्ध नेत्रतज्ञ आहेत। 1.5 लाखापेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत आणि तात्याराव लहाने यांना जे या वर्षीचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। अण्णा हजारेंना सुद्धा पुरस्कार मिळालाय पण मागच्या वर्षी।
मागील वर्षी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. यंदाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक आणि नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांना जाहीर करण्यात आलाय. राजर्षी शाहू महाराज मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई यांनी जी ही माहिती दिली आहे. या पुरस्काराचं जे स्वरूप आहे 1,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असायचं स्वरूप आहे. आणि याचं वितरण जे आहे ते सध्या केलं जाणार नाहीये. याचं वितरण जे केलं जाणार आहे ते कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा कमी झाल्यानंतर केलं जाणार आहे. जो राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट जे आहे कोल्हापूर यांच्या वतीनं दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. कुठल्या कुठल्या क्षेत्रामधील व्यक्तींना? समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान केला जातो. 1984 पासून आतापर्यंत हा पुरस्कार दिला जातोय बघा. तर आतापर्यंत भाई माधवराव बागल समाजसुधारक होते, व्ही शांताराम, डॉक्टर बाबा आढाव, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, गुरु हनुमान, नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांढरे, कुसुमाग्रज, मायावती, न्यायमूर्ती पी.बी. सावंत, रँगलर नाळीकर, आशा भोसले, राजेंद्र सिंह, प्राध्यापक एन.डी. पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या लोकांना आतापर्यंत जो आहे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी अण्णा हजारेंना आणि या वर्षीचा तात्याराव लहाने यांना जो आहे हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. 25 जून, दिस इज द इंटरनॅशनल डे ऑफ सी फेअरर. सी फेअरर ज्याला म्हटलं जातं, आंतरराष्ट्रीय नाविक दिवस जो आहे हा 25 जून रोजी साठी जो आहे तो साजरा केला जातो. 25 जून रोजी जो आहे तो साजरा केला जातो. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन याची जी सुरुवात केली होती ती इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनची सुरुवात जी केली होती इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन जी आहे ही याची सुरुवात केली होती 2010 पासून सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय नाविक दिवस. समुद्रामध्ये जे खलाशी असतात त्यांना नाविक आपण म्हणतो. तर या खलाशांच्या संदर्भात जे आहे हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. बघा, हा जो तात्याराव लहाने यांना जो पुरस्कार मिळालेला आहे ना हा 2020 चा पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आला. या वर्षीसाठी आहे ना. मागच्या वर्षीचा जो पुरस्कार दिला होता तो अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिला होता. आणि ज्या सर्व क्षेत्रामध्ये समाजकार्य जे करतात अशा लोकांना जे आहेत साहित्य, कला या क्षेत्रामधले जे व्यक्ती आहेत, समाज प्रबोधन, संस्कृती, विज्ञान जे समाजाशी रिलेटेड आहेत किंवा कला क्षेत्रामध्ये आहेत अशा लोकांना हा अवॉर्ड जो आहे तो दिला जातो. सगळ्यांना माहिती आहे की माझं जे प्रोफाईल आहे, मी सुमित तट्टे अनअकॅडमीवरती व्हेरीफाईड आणि प्लस एज्युकेटर आहे. वेगवेगळ्या बॅचेसचा हिस्सा आहे. वेगवेगळ्या बॅचेस आपल्या इथे चालू आहे. या बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे लोक ऑलरेडी बॅचेस करतायत तर त्यांना एक सजेशन असं आहे की ज्या एक्झिस्टिंग बॅचेस आहेत त्याच तुम्ही कंटिन्यू करा. जे लोक नवीन जॉईन करत आहेत त्यांना जर नवीन बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. कारण काय होतंय की जो एक आपला सिलेबस जो आहे हा इथे कंटिन्यू चालू आहे. तर या बॅचेसमध्ये तुम्ही राहू शकता. तिथूनच तुमचा सिलेबस जो आहे तो पूर्ण होणार आहे. प्रत्येक वेळी असं होत नाही ना की नवीन बॅच चालू झाली तर नवीन बॅच मध्येच नवीन ऍडमिशन झाली तर नवीन बॅच मध्ये जायचं. ज्या एक्झिस्टिंग बॅचेस आहेत सगळे काही सिलेबस जो आहे तुमचा इथे कव्हर होणार आहे. चला तर आता पुढच्या बातमीला आपण सुरुवात करूया. लोकसत्ताच्या माध्यमातून घेतलेली ही बातमी. हिंसाचारास चीन जबाबदार आणि हा जो आहे परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय. 6 जूनला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं झालेलं बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणाव कमी करणं आणि सैन्य मागे घेण्यावरती परस्पर सहमती झाली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर करणे आणि जैसे ते स्थितीला बाधा असणारी कुठलीही कृती टाळण्यावर दोन्ही बाजूंचं एकमत झालं होतं. परंतु या सहमतीपासून फारकत घेत चीनने गलवान जो प्रांत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, गलवान प्रांत जो आहे तो बऱ्याच प्रमाणे जो आहे तो सध्या गलवान जो आहे तो सध्या चर्चेमध्ये होतं. तिथे काय झालं होतं, गलवान प्रांतामध्ये चीन पुढे सरकलं होतं आणि इथे जे आहे या गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडील बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. चीनचा बांधकाम करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चीनी सैन्याने 15 जूनला हिंसाचार घडवला आणि गलवान खोऱ्यातील हिंसाचारानंतर त्या भागामध्ये दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य तैनात केलं होतं आणि एक युद्धजन्य स्थिती जी आहे ती तिथे निर्माण झाली आपल्याला माहिती होतं. गलवान जे खोरे आहे ते लेह मध्ये जे आहे, लेहमध्ये प्रत्यक्ष सीमारेषेजवळ असलेले खोरे आहे आणि याबद्दल आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण त्या गलवान बद्दल माहिती जी आहे ती घेतलेली आहे. तर इथे जे आहे जे चीनने जे आहे मेच्या सुरुवातीला गलवान खोऱ्यात भारताच्या सर्वसाधारण
आणि पारंपरिक पद्धतीनं गस्त घालण्याच्या पद्धतीला अडथळे आणले होते. त्याचबरोबर मेच्या मध्यावर पश्चिम क्षेत्रातील जैसे ते स्थिती बदलण्याचा प्रयत्न सुद्धा जो आहे तो चीनने केला होता. चीनच्या या कृतीबद्दल भारताने राजनैतिक आणि लष्करी पातळीवर विरोध केला आणि जैसे ते स्थिती बदलण्याचा कृत्य भारतासाठी अस्वीकार्य असल्याचं चीनला ठणकवण्यात आलं होतं. आता जैसे थे स्थिती म्हणजे काय? जैसे थे ऍज इट इज. ज्यावेळी ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल टाकण्यात आली होती तर तिथे जो कंट्रोल ठेवण्यात आला होता, कशा प्रकारे कंट्रोल होता तो, की आता जिथे सैन्य आहे त्याच ठिकाणी थांबणार आणि जी मधली जी एक पार्टिशन लाईन जी आहे ती प्रत्यक्ष सीमारेषा, प्रत्यक्ष रेषा जी आहे, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जे आहे ते तिला ठेवण्यात आलं होतं. चीन नेहमी काय म्हणतो की भारतासोबत जे आहे ते आम्ही सलोख्याचे संबंध ठेवूयात, पण चीनचं जे आहे याच्यामध्ये नेहमी प्रॉब्लेम्स क्रिएट करत राहतात. आणि परराष्ट्र मंत्रालयाने जे आहे स्पष्ट सांगितलंय की आता जो हिंसाचार झालेला आहे या हिंसाचारासाठी कम्प्लिटली चीन जबाबदार आहे. महाराष्ट्रामध्ये काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत आणि व्यायामशाळांबाबत सुद्धा जे आहे ते 2 दिवसांमध्ये निर्णय घेतले जाणार आहे. केश कर्तनालय, ब्युटी पार्लर जे आहेत हे रविवारपासून सुरू होत आहेत. परंतु ही बातमी वाचण्यापूर्वी एक बातमी आपल्याला आधी वाचायची आहे, ती म्हणजे दिवसभरामध्ये 17,000 नवे रुग्ण. हा पूर्ण आकडा आहे देशाचा. भारतात गुरुवारी करोना संसर्गाची एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 17,000 प्रकरण जी आहेत ती नोंदवण्यात आली एका दिवसामध्ये. बघा प्रकरणं कशी कशी वाढत गेलेली आहेत. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मृतांची संख्या 15,000च्या आसपास पोहोचली आहे. एकूण 4,73,000 इतकी झाली. म्हणजे आता येत्या 1 ते 2 दिवसामध्ये 5 लाखाचा आकडा जो आहे तो पार होणार आहे. गुरुवारी आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 16,922 प्रकरणं नोंदवण्यात आली होती आणि 418 जणांचा मृत्यू एका दिवसामध्ये झालाय. करोनाग्रस्तांची संख्या 14,000हून अधिक वाढण्याचा सलग 6वा दिवस होता. म्हणजे बघा 20 जूनला 14,500, 21 जूनला 15,400, 26 जूनला 14,821, 23 जूनला 14,933, 24 जूनला 15,698 आणि यातच जे आहे ते 20 जून पासून 92,000 म्हणजे 1 लाखाच्या जवळपास रुग्णांची भर पडलेली आहे. त्यातच बघा सीमा सुरक्षा बल जे आहे, सीमा सुरक्षा दलाच्या 15 जवानांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झालाय. म्हणजे रायपूर मधील छत्तीसगड मध्ये 15 जवानांना कोरोनाचा संसर्ग झालाय. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जे हा संसर्ग जो आहे तो वाढतोय. खेड्यापाड्यांमध्ये जे आहे विलगीकरण केंद्रामध्ये लोकांना ठेवण्यात आलं तर मग तिथे जो आहे बंदोबस्त केला जातो. तर तो बंदोबस्तामध्ये सुद्धा जे पोलिसांना हा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. अजून सुद्धा जे आहे ती रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. पीक अजून आलेला नाही. ही जी आहे संख्या वाढू शकते. त्यामुळे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की काळजी घेणं. म्हणजे आता अनलॉकडाऊन 1 ओपन, आता तुम्ही ते फोन करत असाल तर तुम्हाला दुसरी टोन ऐकू येत असेल. पहिले ती ऐकू येत होती ना, कोरोना से लढना है, बीमार से लढना है, बीमारी से लढना है, बीमार से नहीं. आता बदललेली आहे. आता एखाद्याला फोन लावला तर ऐकू येत असेल अनलॉकडाऊन 1 की प्रक्रिया चालू हो गई आहे. चालू झालंय. म्हणजे किती दिवस कंटिन्यू ठेवणार ना. आर्थिक विकासाला सुद्धा बळ मिळालं पाहिजे. पण हे होताना काळजी घेणं गरजेचं आणि यामध्ये वेगवेगळे निर्णय जे आहेत ते राज्य शासन घेतंय. मग केश कर्तनालय, ब्युटी पार्लर जे आहेत हे रविवारपासून सुरू होण्याचा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. आतापर्यंत यांचे व्यवसाय जे आहेत टोटली बंद होते. डायरेक्ट संपर्क आहे ना रे इथे. ब्युटी पार्लर म्हटलं, सलून म्हटलं तर डायरेक्ट टचिंग आहे, डायरेक्ट संपर्क आहे. आता केस वगैरे सगळे वाढले, घरीच प्रयत्न चालू आहेत प्रत्येकाचा काही ना काही करण्याचा. पण लक्षात घ्या की हे चालू होते तर आपल्याला याच्यामध्ये सुद्धा काळजी घ्यायची. जर आवश्यक असेल ते इलिगल चालू होते म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण जातोय म्हणून मग प्रादुर्भाव वाढतो ना. आपल्यालाच तिथे जायचं नव्हतं. बरोबर. इलिगली चालू होते, दुकानाच्या बाहेर, दुकानाच्या मागे असे प्रकार चालू होते. बट हे बंद होतं. ऑफिशियली इट वॉज नॉट स्टार्टेड. नाव इट विल बी ऑफिशियली स्टार्टेड बाय गव्हर्नमेंट. बट त्यासाठी अटी, केवळ केस कापण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दाढी करण्यास परवानगी नसणार आहे. केस कापणारा आणि ज्याचे केस कापायचे असेल दोघांनीही मुखपट्टी लावणं बंधनकारक, मास्क. काही दिवस निरीक्षण केल्यानंतर पुढील निर्णय घेतला. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जे आता निरीक्षण केलं जाणार आहे. म्हणजे काही जर केसेस वाढल्या, समजा एखाद्या सलून मध्ये एखादा व्यक्ती पोचला आणि आपण तिथे पोचलो तर झालं म्हणजे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाळा, शक्यतो जाऊ नका. अजून काही निर्णय जे आहेत ते 2 दिवसामध्ये घेतले जाणार आहेत. बघा, ब्युटी पार्लर, स्पा, व्यायामशाळा सुरू करण्याबद्दल चर्चा झाली.
जिम, ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी द्यावी असा आग्रह काही मंत्र्यांनी धरला होता. व्यायामशाळा, जिम बाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. तर येत्या 2 दिवसात त्याच्याबद्दल जो आहे तो निर्णय घेतला जाणार आहे. तर हे सगळं बंद होतं. सलून जे आहे, ब्युटी पार्लर आणि सलून जे आहे, रविवार पासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पण दाढीसाठी नाही, तर फक्त केस कापण्यासाठी, मसाज, मालिश, ते काय म्हणतात त्याला, ते करतात ना, ते काय असतं ते करायला दिलेली नाही परवानगी. फेशियल वगैरे. आणि मास्क लावणार आहे. मास्क लावून तर दाढी करताच येणार नाही, त्यामुळे दाढीला परवानगी नाही. बरं, अजून महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतंय? पर्यटन वाढवण्यासाठी राज्य सरकारने एक निर्णय घेतलाय. कोकणातल्या 8 ठिकाणचा निर्णय. ठीक आहे, कोकणातील 8 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. कोकण किनारी आता आनंद कुटेंची, झिंग असा शब्द जो आहे तो लोकसत्ताने वापरलेला आहे. नेमकं काय करायचं सांगितलंय, काय केलेलं आहे, तर आनंद कुटे आणि पर्यटन, म्हणजे जे कोकणचे किनारे तिथे अशा प्रकारच्या झोपड्या ज्या आहेत ना, त्या स्थापन करणार आहेत. म्हणजे बीच वरती राहायला वगैरे जातात. पर्यटन जे आहे ते भरपूर लोकप्रिय आहे. सध्या हा जो एक पथदर्शी प्रकल्प, म्हणजे एक सुरुवात, जस्ट ट्रायल म्हणून घेतला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवरे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वरसोली, दिवे आगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनाऱ्यावरती आनंद कुट्या उभारण्यात येतील. पुढील वर्षापासून आणखी काही भागामध्ये टप्प्याटप्प्याने आनंद कुट्या उभारण्यात येतील. चौपाटीवर कमाल 10 आनंद कुट्या उभारता येतील. स्थानिकांना त्यातून अधिक रोजगार जो आहे तो उभारला जाणार आहे. हे जे यांनी कुठून घेतलंय, असं जसं थायलंड, कंबोडिया, मलेशिया या ठिकाणी जे आहेत ना, अशा प्रकारच्या ज्या त्या झोपड्या असतात. पर्यटक तिथे येऊन राहून त्या माध्यमातून काय एन्जॉय करू शकतात आणि स्थानिक लोकांना त्याच्या माध्यमातून काय मिळेल? रोजगार मिळेल. यालाच इंग्लिशमध्ये बीच शॅक्स असं म्हटलं जातं. तर या ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये उभारल्या जाणार आहे, जेणेकरून महाराष्ट्रातली जी कोकणची अशी सुंदर अशी किनारपट्टी आहे, या किनारपट्टीवरती पर्यटनाला बढावा मिळेल आणि महाराष्ट्राचं उत्पन्न वाढीसाठी जो त्याचा फायदा होईल. महाराष्ट्राची जी किनारपट्टी क्षेत्र आहे, तर महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवर या आनंद कुट्या उभारण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. आणि यासाठी स्थानिकांना जे ते प्राधान्य दिलं जाणार आहे. रोजगार वाढणं गरजेचं आहे. पर्यटन जे एक महत्वाचं रोजगारासाठी क्षेत्र आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार भरपूर वाढतो. आशियाई देशांनी सुद्धा ज्या पर्यटनाच्या माध्यमातून बरीचशी प्रगती केली आहे. भारतामध्ये सुद्धा पर्यटन व्यवसाय एक महत्वाचा व्यवसाय. सध्या जे आहे ते पर्यटन बंद आहे, परंतु येत्या काळामध्ये पर्यटन ज्यावेळी वाढेल तर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार वाढीला संधी चांगल्या प्रकारे मिळणार आहे. तर या ज्या कुट्या ज्याला म्हटलं जातं, आनंद कुटी असं ज्याला म्हटलं जातं, तर या उभारल्या जाणार आहेत. आणि यासाठी याच्याच माध्यमातून जे MTDC, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ही एक महत्वाची संस्था आहे. बरं, MTDC जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे टुरिझम डेव्हलपमेंटला मदत करतं. म्हणजे तुम्हाला सुद्धा जर कुठे टुरिझमला जायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी MTDC चे रिसॉर्ट दिसतील. दिस आर गव्हर्नमेंट ऑथराइज. MTDC जे आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचा विकास जो आहे तो MTDCच्या माध्यमातून केला जातं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे एक महत्वाचं मंडळ आहे आणि हे जे आहे महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या विकासाला चालना देण्याचं कार्य जे आहे ते करतं. ठीक आहे, तर MTDC ते आपल्यासाठी महत्वाचं. एक महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलाय. एवढा मोठा निर्णय आहे बघा. CBSEच्या आणि ICSEच्या अक्षरशः परीक्षा रद्द केलेल्या आहे. येणाऱ्या पुढच्या परीक्षा घेऊ नका असं न्यायालयाने सांगितलंय. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन त्यांनी आधी दिलेल्या 3 परीक्षांच्या आधारे करण्यात यावं. CBSEच्या 12वीच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती निवडल्यानंतर परीक्षेची संधी मिळणार आहे आणि CBSEच्या 10वी आणि ICSEच्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार नाही. म्हणजे 10वीच्या परीक्षा पुन्हा होणार नाही, पण 12वीच्या विद्यार्थ्यांना जर त्यांचे गुण पटले नसतील तर परीक्षा देता येणार आहे, पण परिस्थिती निवडल्यानंतर. आता जे त्यांनी सांगितलंय की परीक्षा घेऊ नका. म्हणजे बघा, जो एक महत्वाचा टप्पा असतो आपल्या आयुष्यामधल्या शिक्षणाचा, त्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. मे बी युनिव्हर्सिटीच्या ज्या आहेत त्या सुद्धा परीक्षा ज्या आहेत त्या रद्द केल्या जाऊ शकतात. फायनल इयरचा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये ऐच्छिक ठेवल्या होत्या. UGC जे UGCचं सर्क्युलर जे आहे ते अजून आलेलं नाही, कन्फर्मेशन आलं नाही. तशी शिफारस ठेवलेली आहे UGCच्या समोर की फायनल इयरच्या एक्झाम ज्या त्या रद्द केल्या जातील. सेम धर्तीवरती जे आहे काय म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे. कशा संदर्भात? 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या संदर्भात. बरं, आता ही बातमी घेतलेली आहे. फेअर अँड लवली ब्रँड मधून फेअर शब्द हटवणार. परीक्षेच्या संदर्भात तेवढं महत्वाचं नसू शकतं.
पण एक जनरल जी माहिती आहे ब्रँडच्या संदर्भात आहे, ही माहिती आपल्याला असावी म्हणून ही बातमी घेतली आहे. फेअर अँड लवली जो आहे तो हिंदुस्तान युनिलिव्हरचा एक मोठा ब्रँड आहे. जे भारतामध्ये सुद्धा जरी आपण बघितलं तरी काय म्हणतात त्याला, रंगाला जे ते महत्व आहेच, पण याचा संबंध जो आहे न्यूज मध्ये सरळ सरळ म्हटलंय किंवा हिंदुस्तान युनिलिव्हरने संबंध सरळ सरळ म्हटलंय की याचा संबंध जो आहे तो जे अमेरिकेमध्ये जे एक हिंसा झाली होती, अमेरिकेमध्ये जी हिंसा ज्याला म्हणतो ना आपण वांशिक रूढीबद्धता, त्याच्यासोबत संदर्भ लावू नका असं फेअर अँड लवलीने म्हटलेलं आहे. रंगभेद करू नका, रेसिझम जे करू नका असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये जे आहे त्यांचा एक तो प्रकार आहे त्यामध्ये युनिलिव्हर या मूळ कंपनी सोबतच्या रिब्रँडिंगचा भाग म्हणून फेअर अँड लवली मधून आपल्या लोकप्रिय ब्रँड मधून फेअर हा शब्द आपण हटवणार असल्याचं हिंदुस्तान युनिलिव्हरने सांगितलंय. वांशिक विरोधाचा आवाज वाढत असताना ही घडामोड झाली. मात्र पाश्चिमात्य देशातील सध्याच्या वंशवाद विरोधी चळवळीशी याचा संबंध नसून 2000 कोटी रुपयांच्या या ब्रँडच्या उत्क्रांतीवर आपण अनेक वर्षापासून काम करत असल्याचं कंपनीने सांगितलंय. तसंच उत्पादनाच्या पॅकेजिंग वरून लाइटनिंग अँड व्हाइटनिंग हे शब्दही हटवणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय. आता हे जे फेअर अँड लवली काय फक्त भारतात विकलं जातं का? नाही. जेम्स फ्लॉयड जो होता त्याची हत्या झाली ती अमेरिकेमध्ये, आणि त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये जे आहे बऱ्याच हे जे आहे आंदोलन जे आहे उभं राहिलं होतं. तर इथे तसंतला काही भाग नाही. भारताव्यतिरिक्त हे उत्पादन जे आहे बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, थायलंड आणि आशियामधील बऱ्याच देशांमध्ये विकलं जातं. उद्योगांना चालना मिळावी या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केले जात आहेत, आपण आता बघितलं होतं मॅग्नेटिक महाराष्ट्र, त्याच्या अंतर्गत 16,000 कोटींचे करार जे आहे ते करण्यात आले होते. आता जे नवीन उद्योजक येतील त्यांना 48 तासामध्ये महापरवाना दिला जाणार आहे. जी परमिशन आहे, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे स्थापन करायचे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणायचं आहे, महाराष्ट्रामधलं इन्व्हेस्टमेंट वाढायचं आहे, जेणेकरून औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल. सध्या औद्योगिक क्षेत्र जे आहे ते थोडंसं लॅगिंग होत आहे. जर औद्योगिक क्षेत्राला चालना मिळाली तर जीडीपी मध्ये ग्रोथ होईल, कारण की हेच क्षेत्र जे आहे औद्योगिक क्षेत्र जे आहे हे जीडीपीचा ग्रोथ जे आहे ते एकदम ट्रिमेंडसली वाढवू शकतं किंवा कमी होऊ शकतं. प्राथमिक क्षेत्र जसं आहे शेती आहे, कृषी व्यवसाय जो आहे किंवा प्राथमिक व्यवसायामधून तो एकदम वाढणार नाही, तो स्टॅग्नंट चालेल. जसं खरीप हंगामामध्ये यावर्षी पिकं चांगले आले तर जीडीपी चांगल्या प्रकारे कार्यरत होईल, जीडीपी वाढला राहील. परंतु औद्योगिक विकास जर ठप्प झाला तर जीडीपी जो आहे तो कमी होतोय. देशामध्ये सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. तर महाराष्ट्राला जीडीपी वाढवायचा आहे, सगळ्या देशाला जीडीपी वाढवायचा आहे, तर उद्योगधंदे वाढीस लागले पाहिजे आणि नवीन रोजगार निर्मिती झाली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे. त्यासाठी जे उद्योगांना जे 48 तासामध्ये परवाना देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय. एमआयडीसीच्या माध्यमातून ज्या जागा ज्या आहेत या भाडेपट्टीने देण्यात येणार आहे आणि 40,000 एकर एवढी जमीन जी आहे ती दिली जाऊ शकते. वीज शुल्क सवलत सुद्धा दिली जाणार आहे. जो औद्योगिक क्षेत्रामध्ये जे आहे तर विजेला सुद्धा जे विजेसाठी सुद्धा जे आहे ती शुल्क सवलत केली जाणार आहे. पाकिस्तान FATF च्या करड्या यादीमध्ये काय? फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. ही जे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स कशाच्या अंतर्गत काम करते? तर ज्या अतिरेकी संघटना आहे, आतंकवादी संघटना आहे, यांना फायनान्स पुरवण्यासाठी जे लोक काम करतात तर त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स काम करतं. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि इतर दहशतवादी संघटनांना होणारा अर्थ पुरवठा रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानला जे आहे करड्या यादीतच ठेवण्याचा निर्णय आर्थिक कार्यवाहीचं कृती दल म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने घेतलाय. 27 कलमी कृती कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी त्या देशाला सप्टेंबरची मुदत दिली आहे असं सूत्रांनी सांगितलंय. पाकिस्तानच्या नियंत्रणातील भूमीवरील दहशतवाद आणि तिथून दहशतवादी गटांना होणारा अर्थपुरवठा याबाबत जगभरात व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेबद्दल उपाययोजनेसाठी विश्वासार्ह आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असं FATF ने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या बैठकीमध्ये पाकिस्तानला सांगितलंय. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांविरुद्ध योग्य ती कारवाई न केल्याचं आमच्या म्हणण्याला यामुळे दुजोरा मिळालाय असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा म्हटलेलं आहे. बुखार क्लिनिक
बुखार क्लिनिक जे आहे ते स्थापन करण्यात 15,000 कोटी रुपयांचं आपले गिरिराज सिंग आणि जो आत्मनिर्भर भारत होता, या आत्मनिर्भर भारतच्या योजनेच्या अंतर्गत जे आहे 15,000 कोटी रुपये जे आहेत ते आवंटित केले जाणार आहेत संपूर्ण भारतामध्ये पशुपालन, मत्स्य व्यवसाय या व्यवसायांच्या उभारणीसाठी. त्यानंतरची आजची जी बातमी आहे ती महत्वाचं म्हणजे कोरोनाचा जो प्रादुर्भाव झालाय, या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या क्रीडा स्पर्धांवरती काय फरक पडलेला आहे हे समजून घेण्यासाठी बघा, 7व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, टोकियो ऑलिम्पिक आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत, या क्रीडा स्पर्धांवरती बराचसा फरक जो आहे तो पडलेला आहे. तर 7व्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा ज्या आहेत त्या 1 ते 7 ऑगस्ट 2021 दरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे ज्या या 7व्या स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजित करण्यात प्रस्तावित होत्या. मात्र टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा या 24 जुलै 2020 ते 9/2019 वरून पुढे ढकलून 23 जुलै 2021 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत असल्याने राष्ट्रकुल युवा स्पर्धा ज्या ते पुढे ढकलण्यात आल्या आणि या स्पर्धा 2023 मध्ये आयोजित केल्या जातील. आता बघा, या युवा स्पर्धा आहेत, काय फरक पडतोय बघा, या काय काय फरक पडलाय ते आपण संकलित करून घेतलंय. ते युवा स्पर्धा आहे, आता हे जे युवा आहेत ते युवा राहणार नाहीत ना. युवा म्हणजे काय 21 वर्षाच्या अंतर्गत किंवा 14 वर्षाखालील 18 वर्षाखालील मुलांसाठी असतात. त्यांचं वय जे वाढून जातील, म्हणजे 2023 मध्ये ज्यावेळी स्पर्धा होतील त्यावेळी यातले जे पार्टिसिपंट्स असतील ते वेगळे असतील. राष्ट्रकुल स्पर्धा संघटनेकडून, कॉमनवेल्थ युथ गेम्स कडून जे आहे या स्पर्धा ज्या आहेत राष्ट्रकुल युवा स्पर्धा या 14 ते 18 वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी 2000 पासून आयोजित करण्यात येतात. आता ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पहिल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा 10 ते 14 ऑगस्ट 2000 दरम्यान एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे झाल्या होत्या. त्यानंतर पुणे येथे 12 ते 18 ऑक्टोबर 2008 रोजी जे आहे 2008 मध्ये भारतामध्ये झाल्या होत्या. या राष्ट्रकुल युवा स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 71 देशांनी भाग घेतला होता. तर एकूण 9 खेळांचं सर्वाधिक 1220 सामने यामध्ये झाले होते. जर्मनीची बुसेंडलिगा फुटबॉल स्पर्धा ही सुद्धा जे पुढे ढकलण्यात आली होती आणि 21 मार्च पर्यंत थांबली होती ती, 11 मार्च पर्यंत, परंतु 16 मे पासून जे या स्पर्धेला जे आहे ती परत सुरुवात करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये महत्वाचे बदल काय झाले तर हे सामने जे आहेत ते प्रेक्षकांविना भरवण्यात आले. सामन्यापूर्वी संघातील खेळाडूंचं विलगीकरण करण्यात आलं आणि सर्व कर्मचारी आणि जे क्रीडांगणावर उपस्थित व्यक्ती होते त्यांना सुद्धा जे त्यांचं पूर्ण टेस्टिंग जे आहे ते करण्यात आलं होतं. भारतातील फुटबॉल स्पर्धांवरती काय फरक पडला हे सुद्धा आपण जाणून घ्या. म्हणजे नेमकं जे आहे या कोविडमुळे काय प्रादुर्भाव झाला किंवा काय फरक पडला हे या बातमीमधून जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, भारतातील फुटबॉल स्पर्धा हिरो इंडियन सुपर लीग ही भारताची राष्ट्रीय स्तरावरील क्लब प्रारूपातील महत्वाची फुटबॉल स्पर्धा जी 2014 पासून आयोजित करण्यात येत होती. ती जी आहे ही पहिल्या स्पर्धेमध्ये एकूण 8 फुटबॉल संघ जे ते होते. तर सध्या जे आहेत 10 कार्यरत फुटबॉल क्लब आहेत. 2014 पासून जे आहे पुणे फुटबॉल क्लब जे आहे 2019 पासून जी आहे ती ही फुटबॉल क्लब जे आहे 2019 पासून रद्द करण्यात आला. त्याऐवजी हैदराबाद फुटबॉल क्लबचा समावेश करण्यात आलाय. ड्युरंड कप 1888 सालची क्लब प्रारूपातील भारताची पहिली फुटबॉल स्पर्धा आहे आणि 16 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आहे. भारतामधली ड्युरंड कप 1888 पासून राबवले जाते. त्यानंतर 2017-18 मध्ये इंडियन सुपर लीगचा कालावधी जे आहे 3 महिन्यावरून वाढून 6 महिने जो आहे तो करण्यात आला होता. बरं, आता जो फरक पडणार आहे, लिव्हरपूल जे आहे ते विजेतेपद मिळालं आहे कशामध्ये, युरोपियन लीग जे आहे प्रीमियर लीग त्याच्यामध्ये. ग्रँड स्लॅम स्पर्धा 24 मे ते 7 जून फ्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात येणार होती, पण तिला जे आता 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान जे आहे ते आयोजित करण्यात येणार आहे. फ्रेंच ओपन ही क्ले कोर्टवर खेळली जाणारी एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. 2020च्या विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोविडच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. बघा, कोविडच्या प्रादुर्भावामुळे एवढं सगळं जे आहे ते प्रॉब्लेम्स होत आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि 2020 ची जी आहे ती 134वी स्पर्धा होती, ती आता रद्द करण्यात आली आहे. तर 134वी स्पर्धा आता 2021 मध्ये आयोजित केली जाणार आहे. बघा, 4 महत्वाच्या ग्रँड स्लॅम आहे. त्याच्यामध्ये विम्बल्डन जी आहे ती हिरवळीवर खेळवली जाते. ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे ऑस्ट्रेलियन ओपन आणि युएस ओपन जे आहेत या 3 ग्रँड स्लॅम स्पर्धा ज्या आहेत, विम्बल्डन हिरवळीवरती,
फ्रेंच ओपन क्ले कोर्ट वरती, युएस आणि ऑस्ट्रेलियन ओपन ज्या आहेत त्या सिंथेटिक कोर्ट वरती ज्या आहेत त्या सिंथेटिक कोर्ट वरती खेळवल्या जातात. हार्ड कोर्ट किंवा सिंथेटिक कोर्ट त्याला म्हटलं जातं. युएस ओपन स्पर्धा ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आयोजित केली जाणारी वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असते. पण या स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्या नसल्या तर या वर्षी यांचं आयोजन जर करण्यात आलं तर प्रेक्षकांशिवाय जे आहे ते करण्यात येणार आहे. तर या ज्या त्या आजच्या महत्वाच्या काही घडामोडी होत्या त्या आपण बघितल्या आहेत. हा जो लेख आहे हा लेख जो आहे तो आपण उद्या जो आहे तिंबोळी खंड्या कोकणामध्ये आलाय या संदर्भातला लेख जो आहे तो आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूया. तर आजचा होमवर्कचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहे अजय मेहता, संजय कुमार, राकेश रिंकी, तुकाराम मुंडे. तर हा तो तुमचा आजचा होमवर्कचा प्रश्न आहे. याबद्दलची जी माहिती आहे तुम्हाला कशी मिळू शकते? कमेंट